सातारा सह्याद्रीच्या भक्कम कुशीत विसावलेलं एक सुंदर शहर. धुक्याने नटलेले डोंगर, हिरवाईने भरलेल्या दऱ्या, खळखळणारे धबधबे आणि मनाला शांत करणारा निसर्ग, हीच साताऱ्याची खरी ओळख. म्हणूनच आज ठरवलं या निसर्गाच्या सानिध्यात थोडंसं हरवायचं. पण एकच प्रश्न पडला, फिरायला जायचं तर जायचं कुठं? कारण साताऱ्यात प्रत्येक वळणावर एक नवा नजारा आणि प्रत्येक ठिकाणाची एक वेगळी गोष्ट. चला तर मग आज शोधूया साताऱ्यातील अशाच एका अप्रतिम ठिकाणाचा प्रवास. मी असेंबल झाली आहे माझ्या मम्मीचं हे वस्त्र, म्हणजे माझं सुरक्षा कवच घालून. आणि आता मला काहीच होऊ शकणार नाही, कारण माझी मम्मी माझ्यासोबत आहे. ना माझ्यावर पाणी पडणार, ना माझ्यावर दरड कोसळणार, ना माझं काही होणार. थँक्यू. आणि आता रेडी होऊन आम्ही चाललोय. कुठे चाललो? पाऊस पडायला लागला की सगळ्यांची पावलं साताऱ्याकडे वळतात, कारण सातारा सह्याद्रीच्या कुशीत बसलेला आहे आणि एवढे धबधबे आहेत, एवढे डोंगर आहेत. त्यामुळे मला समजत नाहीये की मला पहिल्यांदा तुमच्यासोबत कुठे जायचंय. पण मी चाललीये सगळ्यात पहिल्यांदा साताऱ्यापासून 25 ते 30 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ठोसेघर धबधब्याला. आणि हे माझं आत्ताच ठरलंय. अब आप पूछोगे की रास्ता कैसे रहेगा? रास्ता डांबरी रहेगा, 25 ते 30 किलोमीटर रहेगा. आणि तुम्हाला सांगते, माझा सातारा इतका सुंदर आहे. मी तुम्हाला माझं जग दाखवते. या हा रस्ता ठोसेघरचा नाहीयेच. सवयीनुसार आम्ही बोगद्यातून जाण्याऐवजी कासच्या घाटाच्या रस्त्याला आलो आणि आता आम्ही कासच्या दिशेनं चाललोय. म्हणजे आपण ठोसेघरला चाललेलो नाहीये. क्या बात करता है यार? पण हा रस्ता AQच्या धबधब्याला जातो, तर आपण AQला चाललेलो आहे. आणि आता पण तुम्ही विचाराल की रास्ता कैसा रहेगा, तर रास्ता डांबरीच रहेगा, कारण आमच्या साताऱ्यामध्ये भरपूर पर्यटन स्थळ आहेत आणि डांबरी रस्ते सुद्धा आहेत. तर चला आता आपण ठोसेघरला नाही, AQला जाऊयात. हे घाटात स्वीट कॉर्न तुम्हाला खायचे असेल तर कुठे यायचं ते काका सांगतील तुम्हाला. हे सातारा शहराच्या वरती यवतेश्वरच्या पुढे गणपती खिंड म्हणून आहे. त्याच्या वरच्या बाजूला, डाव्या बाजूला आमच्या कासच्या घाटात दर पावसाळ्यामध्ये असे कणसाच्या गाड्या लागतात आणि गरम गरम कणीस पाऊस पडताना खायला एकदम भारी मजा येते. मी पहिल्यांदा करते. आणि आता माझ्या बिझनेस आयडियामध्ये अजून एक कणसाचा गाडा सुद्धा ऍड झाला. माझं तोंड बघून त्यांनी सांगितलं की तू स्वतःच बाज आणि स्वतःच खा, मी सगळं करपवते. कार्यक्रमामधली मला एक कविता आवडते आणि ती मी आता साताऱ्यासाठी बोलते. लंडन, पॅरिस, दुबईची वाट बघून थकले फार, साताऱ्याहून AQ नाही हो फार लांब. पहिली गोष्ट, तुम्हाला रेनकोट विसरायचा नाहीये आणि मोबाईलला चार्जिंग फुल ठेवा, कारण तुम्ही साताऱ्यात फिरायला येत आहे तर इथं एवढे सुंदर सुंदर स्पॉट आहेत. आणि त्यातला हा एक स्पॉट, तुम्ही डाव्या हाताला बघत बघत या अशी झाडी दिसली ना तुम्हाला हॉरर, की थांबायचं, कारण हे हॉरर नाहीये, खूप सुंदर आहे. हे उजव्या बाजूला पारंबे गाव लागलंय, तिथं आहे AQ. आपण पोहोचतोय. आपल्याला AQला जायला असं उजवीकडे वळायचंय, लक्षात ठेवा, नाहीतर सरळ जायचं. गावात आपण का थांबलोय माहितीये का? इथं जाता जाता एक तळ लागलंय, इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे. आहा. यासाठी मुलगी म्हणून माझं एक कर्तव्य बनतं की माझं सुरक्षा कवच मला काढलं पाहिजे, कारण मला त्या तळ्यासोबत फोटो घ्यायचे. अभी इधर से आगे रास्ता डांबरी नहीं रहेगा, ऐसा खडबडीत रहेगा. सँडल महत्वाचं आहे. सँडल, चप्पल, पादत्राण जे काही असेल ते असं घसरटं नको. सगळ्यात जास्त एक कुठली गोष्ट आवडली बाय. आणि अशा प्रकारे पहिला गडी गारद, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा,
साडेसाती नट नष्टर पनवती विघ्न अपशकुन लचांड लटांबर पहिलं लपड. आता मी खूप डेंजर पडलेली आहे कारण माझं सँडेल, त्यामुळे अशा सुंदर ठिकाणी फिरायला येताना पावसात या अशा फॅशनेबल चपला घालू नका. खरोखर खूप भारी वाटते, खूप. आणि मला खूप थंडी वाजते, पण हे पाणी आहे ना, हे थोडंसं असं कोमट कोमट आहे. होतं इथला व्ह्यू बघा किती सुंदर आहे. म्हणजे ऊन आलंय, पाणी वाहतंय आणि एवढा सुंदर नजारा. आणि याची मजा तुम्हाला अशा मोबाईलवर व्हिडिओज बघून नाही येणार आहे. मी जर हा व्हिडिओ करते तर तुम्हाला येताना इथे यायचंय. हे इतकं पण रिस्की मला नाही वाटत आहे. तसं बऱ्यापैकी सेफ आहे. तुम्ही तुमच्या फ्रेंड सोबत इथे येऊ शकता, पण आगाऊपणा न करता या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यायचा. हबीबी कम टू सातारा. शपथ, मी मगापासून हिला एवढं नाव ठेवलं की शेवटी तुटली. त्या दुकानदारांनी मला सांगितलं माझ्या चपलीला 1 वर्षाची वॉरंटी. हे मला चिटकून मिळणार आहे त्यांच्याकडून. चलो. आम्हाला वाटे त्या आजी भेटल्यात आणि आजींचा रेनकोट आणि माझा रेनकोट मॅचिंग झालाय. आजी काय विकताय? भाजी. कुठली? बारांगा. भारांग्याची भाजी. बरं, भारांग्याची भाजी तुम्हाला माहिती आहे याच सीझन मध्ये येते. सांगा बरं सगळ्यांना जरा भाजीबद्दल. ह्या सीझन मध्ये असती, उन्हाळ्याला नसती. हा. आणि रानटी भाजी आहे, खायला पौष्टिक असती. सांधवात पोटदुखी हे याला चांगली असते. चिरायची, शिजवायची, पिळायची आणि कांदा घालायचा, लाल मसाला घालायचा आणि उलटी पालटी तेलात करायची. बर, ही अशी प्रोसेस आहे भारंगाच्या भाजीची आणि ही फक्त याच सीझन मध्ये येते. आणि एकीवला येताना या आजी बसलेल्या असतात इथे. फक्त पेंडी किती रुपयाला सांगा जरा? 20 रुपये. फक्त 20 रुपयांना पेंडी आहे. फक्त कॅश घेऊन यायची. बरं, गाव कुठलं आहे तुमचं? एकीव. भाजी घेताय का? थांबा, भाजी घेताय का? लोक नुसतं थांबतायत आणि त्यांना पत्ता विचारतात, इकडे जायचं का इकडे जायचं, बरोबर? पण भाजी सुद्धा घ्या, कारण भारंग्याच्या भाजीचे भरपूर फायदे आहेत आणि ती इथंच मिळणार आहे तुम्हाला. फक्त कॅश घेऊन या. 20 रुपयाला आहे फक्त. सांधेवातासाठी डॉक्टरांकडे जात बसण्यापेक्षा आजींची भारंग्याची भाजी घ्या. थँक्यू. थँक्यू. ही सगळ्यांच्या आठवणीमधली जिल्हा परिषद शाळा, एकीव गावातली ही जिल्हा परिषद शाळा आहे. आणि तुम्ही विचार करा, या वातावरणामध्ये इथल्या मुलांना शिकायला मिळतंय. एवढ्या सुंदर वातावरणात ही भाताची शेती, इथलं मंदिर. तिथे जाऊयात का आपण? फायनली माझं पण खूप दिवसांपासून स्वप्न होतं की मला ते भाताची पेरणी जे करतात ते करायचंय. आणि आता मी ट्राय करणार आहे की मला ते त्यांच्यासोबत करू देत आहेत का. एकीव मधलं सुंदर मंदिर आहे. सातारा. आता हे किती दिवसानं तयार होतो भात? दिवाळीत काढायचा. कावेरी तांदूळची लागवड करतोय आम्ही एकीव मध्ये. आता सातारा शहरातच माझा जन्म झाला, त्यामुळे आम्हाला शेती नाहीये आणि मला हा अनुभव कधी घेता आला नव्हता. पण आज या ब्लॉगच्या माध्यमातून एकीवला ब्लॉग करायचं म्हणून आले आणि मला हे सगळं अनुभवता येतंय. मी पुढच्या वर्षी सुद्धा येणार आहे इथे यांना मदत करायला. हो. त्यांना चालेल मी, पण मग मला पोतभर भात द्यायला लागेल. हे शेत कोणाचं आहे इथल्या? हे शेत आमचंच आहे. तुमचंच आहे. आणि हे सगळे आम्ही जावा सासू आहेत आमच्या. हो हो. एवढ्या सुंदर निसर्गात राहता तुम्ही. कसं वाटतं तुम्हाला? तुम्हाला वाटतं की आपण शहरात राहायला जावं की इथंच थांबावं? गावालाच ठावं. धबधब्यात मजा करायला येते तिकडे. मजा करा. मजा करायला जाऊ नका. मजा करायला तुम्ही या, जास्त जाऊ नका पाण्याविषयी.
पाण्यात जास्त जाऊ नका, त्यापेक्षा इथं भात लावायला मदत करा, या लय मजा येते. खेडेगावच्या माणसांना एक्यूच्या पांढऱ्या शुभ्र धबधब्याच्या खाली आहे आणि माझ्यासोबत आता मेढ्याचे पोलीस आहेत संजय बावधाने. तर बऱ्याचशा घटना धबधब्यांच्या इथे घडतात, तर त्याबद्दल ते आपल्याला काय सांगतात ऐकूयात. बऱ्यापैकी पर्यटक असतात ना, ती फॅमिली असते ती येतात वगैरे व्यवस्थित होऊन जातात, पण जी बाकीचे जे एन्जॉय करायला येते ते एन्जॉय करता करता जास्त त्या एन्जॉयच्या फ्लोमध्ये वाहत जातात. पण त्यांना जरा कंट्रोल करण्यासाठी इथं थांबावं लागतं आणि त्यांना समजून सांगण्यासाठी बाबा त्यांना एकदा प्रेमाने समजून सांगितलं की ते ऐकतात. जास्त काही एवढं हे होत नाही. पण काय होतं की बाबा आपण जास्त लक्ष नाही दिलं, काय केलं नाही की मग ती जास्त वाहत जातात. आपल्यासारखी म्हणजे यंग पोरं आहेत ती येतात आणि एन्जॉय करता करता ते जास्त एन्जॉयमध्ये वाहत जातात. हां, चुकीच्या गोष्टी करतात ते कुठंतरी व्हावं नये आणि एन्जॉय करण्यासाठीच आहे की एन्जॉय करू नका असं काही नाही. सगळ्यांनी एन्जॉय करा, सगळ्यांनी फिरा, फक्त एन्जॉय करता करता आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये एवढंच हे असतं, बाकी काही नाही आहे. तर सरांचं म्हणणं असं आहे की आपल्यामुळं आपल्या स्वतःला सुद्धा आणि इतरांना सुद्धा त्रास होऊ नये. पाण्याच्या ठिकाणी काळजी घ्या, फिरायला या, मजा करा. पण सर यासाठीच आहेत, आपण काळजी घेत नाही म्हणून त्यांना ड्युटी करावी लागते. सो सर, थँक्यू सो मच. आई शपथ, मी साताऱ्याच्या असून सुद्धा पहिल्यांदा हा धबधबा बघतेय. खरं सांगू, एवढा पांढरा शुभ्र आहे, स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. आता आपण धबधब्याच्या खूप जवळ चाललोय आणि मी बिना चपलीची चालतीये. मी आता मगाशी सँडल तुटल्यामुळे सँडल घातला नाहीये, पण इथं जळू लागू शकतात पायाला, म्हणून तुम्ही जरा बेस्ट क्वालिटी सँडल घेऊनच इथे या. आता विषय काय झालाय माहितीये का? काय झाडी, काय डोंगर, काय धबधबा आणि वरून पडणारा पाऊस, एकदम ओके. तुम्हाला खरं सांगते, मला इथलं जे सगळं पांढरं पांढरं पाणी आहे ना, ते बघून असं वाटतं मी खरंच स्वर्गात आहे. पण मला खरंच पाण्याची खूप भीती वाटते आणि इथला एक्सपिरियन्स खूप थ्रिलर आहे. इथून पुढं तर मी नाही जाऊ शकत बाबा, पण तुम्ही धबधब्याचा सीन एन्जॉय करा. तर कसा वाटला तुम्हाला आमच्या साताऱ्यामधल्या एक्यूचा धबधबा? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि यानंतर कुठलं ठिकाण तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सानिका जाधव 007. चला, मला 2 पेंड्या द्या. थँक्यू.